आणि सुषमा अंधारे यांच्या म्हणण्याप्रमाणे जर महिलांचं शोषण करणाऱ्या एका लिंगपिसाट व्यक्तीच्या डोक्यावर छत्र धरणाऱ्या रुपाली चाकणकर या महिलांना न्याय देण्याऐवजी अशा प्रकारच्या भामट्यांना कुठेतरी प्रोत्साहन देत आहेत का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. रुपाली चाकणकर आणि कॅप्टन खरात तोंडात साखर पडावी अशा प्रकारचे गोड शब्द हे रुपाली चाकणकरांचे त्या कॅप्टन खरातबद्दल आहेत. तुमच्याकडं महिलांच्या सुरक्षेसाठी असलेलं एक संवैधानिक पद आहे, महाराष्ट्रामध्ये अत्यंत गरिमा असलेले पद आहे, अत्यंत वेटेज असलेले पद आहे आणि या पदाचा वापर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या कॅप्टनला, महिलांचं शोषण करणाऱ्या कॅप्टनला वाचवण्यासाठी करताय का, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झाला आहे. हा भोंदू कॅप्टन खरात अनेक राजकीय व्यक्तींच्या सोबत राहतो, त्यांना सल्ले देतो, त्यांना माहिती पुरवतो किंवा आणखी काहीतरी पुरवतो. हे पोलीस तपासामध्ये उघड येणं गरजेचं आहे. 58 व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या 58 व्हिडिओमध्ये नेमकं काय काय आणि किती महिलांचं शोषण या भोंदू बाबानं केलेलं आहे. ज्या व्हिडिओमध्ये म्हणजे एका व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर या लिंगपिसाट कॅप्टन खरातचे पाय धुत आहेत, दुसरीकडं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त त्या ठिकाणी त्या उपस्थित आहेत. नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. नाशिकमधून तुम्हाला एक बातमी ऐकायला मिळाली असेल आणि त्या बातमीमुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं. मी असं का म्हणतोय, ज्या व्यक्तीला अटक झाली त्या व्यक्तीचे अनेक राजकीय व्यक्तींशी थेट संबंध आहेत आणि मी हे वैयक्तिक म्हणत नाही. काही तपासाअंती काही माहिती मिळाल्यानंतर हे निष्पन्न होत आहे. नाशिकच्या सिन्नर येथे असलेला एक थोतांड स्वयंघोषित कॅप्टन लिंगपिसाट अशोक कुमार खरात याला नाशिक पोलिसांनी पहाटे अटक केली आहे. 18 मार्च 2026 रोजी पहाटे नाशिक गुन्हे शाखेने खरात याला ताब्यात घेतलं आहे. एका महिलेवर बलात्कार आणि अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या पेनड्राईव्हमध्ये 58 पेक्षा अधिक व्हिडिओ सापडले आहेत, ज्यांची तपासणी सुरू आहे. खरात हा कॅप्टन म्हणून ओळखला जातो. बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा म्हणून तो चर्चेत आहे. ह्या सगळ्या बातम्या तुम्ही सकाळपासून आतापर्यंत पाहिल्या असतील. मात्र यापेक्षा वेगळी बातमी काय आहे, बातमी मागची बातमी काय आहे, हे नेहमी मराठी महाराष्ट्र तुम्हाला सांगत आलेलं आहे आणि मी सुद्धा आज तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे. बातमी मागची बातमी अशी आहे की हा जो काही कॅप्टन खरात आहे, एका त्याचा जो काही मठ आहे, तिथं मठामध्ये बसून महिलांचं शोषण करत असल्याचं जे आहे ते उघड झालेलं आहे. हा श्री शिवनिका संस्थान मिरगाव, मुक्काम पोस्ट मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक असं या संस्थेचं नाव आहे. कॅप्टन अशोक कुमार एकनाथ खरात हा अध्यक्ष आहे. श्री राजेंद्र भागवतराव घुमरे हा उपाध्यक्ष आहे. नामकर्ण यशवंत आवारे सरचिटणीस. नामदार सौ रुपाली निलेश चाकणकर सदस्य आहेत, जाणीवपूर्वक ह्या सदस्य आहेत आणि यांच्या म्हणजे ह्या सदस्यांच्या बॉडीवर असलेल्या लोकांच्या खाली कुठेही पदनाम लिहिलेलं नाही. मात्र रुपाली चाकणकर यांच्या पदनाम इथं जे आहे ते लिहिलेलं आहे, अध्यक्षा राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य. दुसरे सदस्य आहे सुभाषराव केशवराव गमे, ललित प्रकाश पोकळे CA हे सुद्धा सदस्य आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की रुपाली चाकणकर यांचे आणि कॅप्टन खरात याचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत असं सांगितलं जातं. रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी काय म्हटलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे रुपाली चाकणकर यांचं ट्विट आहे. शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानाचे ट्रस्ट असून काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. त्यामुळे सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो, ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं रुपाली चाकणकरांचं हे ट्विट आहे. आता या प्रकरणाला सुषमा अंधारे यांनी लावून धरले, ज्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आहेत. सुषमा अंधारेंनी काही व्हिडिओ सोशल मीडियावर रुपाली चाकणकर
आणि कॅप्टन खरात याचे मिळून व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत, सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत. ज्या व्हिडिओमध्ये म्हणजे एका व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर या लिंगपिसाट कॅप्टन खरातचे पाय धुत आहेत, दुसरीकडं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त त्या ठिकाणी त्या उपस्थित आहेत. तोंडात साखर पडावी अशा प्रकारचे गोडगोड शब्द हे रुपाली चाकणकरांचे त्या कॅप्टन खरातबद्दल आहेत. एकीकडं जर हे ट्विट पाहिलं आणि दुसरीकडं जर ते व्हिडिओ पाहिले तर कुठंतरी मनामध्ये संशयाची पाल चुकचुकते. एकीकडं तोंडात साखर पडेल अशा प्रकारचे शब्दप्रयोग आदरणीय माऊलींसाठी, गुरु माऊलींसाठी म्हणजेच कॅप्टन खरात जो लिंगपिसाट म्हणून आता घोषित होतो आहे त्याच्याबद्दल रुपाली चाकणकरांचे आहेत. तर दुसरीकडे ते असं म्हणतात, धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलिसांवर मला विश्वास आहे असं रुपाली चाकणकरांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडं एकीकडं या भोंदू बाबाचे तिथं पाय धुत असताना व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल. रुपाली चाकणकरांनी कौतुक केलेला व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ऐकू घालतो. रुपाली चाकणकर नेमकं काय बोलतात हे तुम्ही त्या व्हिडिओमधून पहा. कार्यकारी मंडळ, उपस्थित सर्व गुरुवर्य, सरांना नेहमीच त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या माझ्या गुरु माऊली, उपस्थित सर्व भक्तगण, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री गणराय चरणी आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करते की आदरणीय सरांना उदंड, निरोगी आणि दैदिप्यमान आयुष्य मिळू दे. खरं तर आजचा सोहळा असा होतोय की आम्ही सरांबद्दल काय बोलावं, पण तरी सुद्धा वर्गात शिकत असताना शिक्षक वर्षभर विद्यार्थ्याची परीक्षा घेत असतो, अभ्यास घेत असतो. एक शिक्षक दिन, वर्षातला एक दिवस शिक्षक दिनाचा येतो की त्यानिमित्तानं त्याला बोलण्याची संधी मिळते. आणि आदरणीय सर, तुमचा वाढदिवस म्हणजे हा अभिष्ट चिंतनाचे 2 शब्द आमच्या गुरुवर्याबद्दल. अकल्प आयुष्य व्हावे तयापुळा माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी व्हावी, अहंकाराचा वारा न लाग राजसा माझ्या मुक्तदासी भावायची. हा असा भारावलेला वातावरणातला हा कार्यक्रम. खरं तर पहाटेच्या काळोखात प्रकाशाचं पूजन व्हावं, प्रकाशाचं एक मधुर पूजन व्हावं असा एक संस्कारक्षम पक्ष असतो आणि तो म्हणजे श्रद्धा. आदरणीय सर, या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक जण तुमच्या श्रद्धेपोटी या ठिकाणी आलेला आहे. एक अफाट श्रद्धा, एक अफाट माया, एक आईची माया जी लेकराच्या पोटी असते ते प्रत्येकाच्या नजरेमध्ये या ठिकाणी आहे. आणि आज माझ्या या माऊलीचा वाढदिवस, म्हणून तर हा वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर परमेश्वर दारात उभा आहे, पण माझ्या आईवडिलांची सेवा करत असताना मी उठू शकत नाही, म्हणून पुंडलिकाने त्यांना उभं राहण्यासाठी पीठ फेकली. त्या पुंडलिकाचं मन म्हणजे आमचं तुमच्याबद्दलचं असलेलं मन आहे आदरणीय सर. पण असा का विचार करू शकत नाही, समाजात जे रंजले आहेत त्यांच्यासाठी देवाचा मित्र होण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू. इथून पुढे आपण हा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. पण आपल्यामध्ये आत्ताच असलेले देवाचे मित्र म्हणजे आदरणीय खरात सर. आणि यांच्या रूपाने मला असं वाटतं माझा प्रारब्ध आणि पुण्याई या कर्म या गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे सर तुम्हाला भेटल्यापासून. कारण की या मंडपामध्ये जे बसले त्यांच्याबरोबर त्यांच्या आईवडिलांची पुण्याई असणार आहे, त्यांच्या काही चांगल्या गोष्टींचे प्रारब्ध त्यांच्याबरोबर असणार आहेत. म्हणून तुमच्या सानिध्यात या ईशान्येश्वरच्या मंडपात आम्ही सर्वजण एकत्र तुमच्या मायेच्या सावलीखाली एकत्र येत आहोत. हे कुठंतरी आमची पुण्याई आमच्या बरोबर येत आहे. आगपेटीतल्या काडीमध्ये अग्नी असतो पण तो पेटवावा लागतो, बीजामध्ये अंकुर असतं पण ते बीज पेरावं लागतं. तसंच सर प्रत्येक माणसामध्ये आत्मभान असतं, पण त्या आत्मभानाला जागा करायचं काम आपण करताय आणि म्हणूनच आम्ही सगळे उपस्थित आहोत. या निमित्तानं तुमच्यासाठी एकच वाक्य म्हणावंच वाटतं, शोभा तुझ्या पायाची धूळ मी, शोभा तुझ्या पायाची धूळ मी, नदी नक्कीच नाही पण छोटीशी जुळजुळ मी. प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असताना विदा कर्तेकर म्हणतात त्याप्रमाणे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी झालर घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापीच्या ढगाकडून वेडेपीचे आकार घ्यावे आणि हृदयाच्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे.
पिसाळलेल्या दर्याकडून उसळलेली आया घ्यावी, भारावलेल्या भीमाकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ऐकला? तर अशा प्रकारचे शब्दप्रयोग, आता मी ते शब्दप्रयोग पुन्हा पुन्हा सांगत नाही, वेळ जास्त घेत नाही, त्यामुळे पुढे जातो. व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल. रुपाली चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे तो व्हिडिओ, म्हणजे ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवून देतात. पाये धुवून चकाचक करणं म्हणजे किती घनिष्ठ संबंध आहेत हे सुद्धा कळतं. आणि वाढदिवसानिमित्त शब्दांमधून गोड गोड पेढे दिल्यासारखे जे शब्दप्रयोग ते वापरतात, त्यावरून सुद्धा रुपाली चाकणकर आणि हा खरात याचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे स्पष्ट होतं. कॅप्टन खरात याचे फक्त आणि फक्त धार्मिक कार्यक्रमामध्ये कार्यक्रम आयोजित होतात म्हणूनच संबंध आहेत का हे, किंवा मग याच्यापेक्षा आणखी खाजगीत काही संबंध आहेत हे जरा आम्ही थोडंसं पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जुनी माहिती समोर आलेली आहे. रुपाली चाकणकर यांनी अहिल्यानगरच्या एका संपादकाला त्याच्याकडून खुलासा मागून घेतलेला होता. काय खुलासा होता ते मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. रुपालीताई चाकणकर, अध्यक्षा महिला आयोग महाराष्ट्र राज्य. ताई, सर्वप्रथम मी दत्तात्रय खेमनर, संपादक दैनिक खबरदार पुढारी, आपले हार्दिक अभिनंदन करतो. आपण आमच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या महिला शोषण संदर्भातील बातमीची दखल घेऊन आम्हास या संदर्भात माहिती विचारली. यावरून आपली महिलाविषयी तळमळ, जागरूकता आणि तत्परता दिसून येत आहे. आपले या कर्तव्य तत्परतेसाठी पुनश्च एकदा आपले अभिनंदन. ताई, दिनांक 4 मार्च 2025 रोजी दैनिक खबरदार पुढारी वृत्तपत्रामध्ये भोंदू कॅप्टन बाबाचा खबरदार पुढारी करणार पोलखल या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु आपले चाणक्य व अनुभवाने आपण लगेच ही बातमी मोगम माहितीच्या आधारावर लिहिलेली आहे हे आम्हाला पत्रातून सांगितले. सत्यही तेच आहे. आमच्या प्रतिनिधी याने देखील केवळ मोगम ऐकीव माहितीच्या आधारे सदर बातमी केलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती ज्यावेळी बातमी संदर्भात प्राप्त होतील तेव्हा पोलखोल करू. आम्ही या अफवे संदर्भात पाठपुरावा केला, परंतु अद्याप आम्हाला कोणतीही ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही अद्यापही पोलखोल करणारी बातमी केलेली नाही. 4 मार्चच्या बातमीत देखील केवळ मोगम उल्लेख आहेत. त्यामुळे बातमीद्वारे कोणताही ठोस व्यक्ती, स्थळ, काळ अधिकचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे बातमीमध्ये कोणत्याही नावाचा उल्लेख केला नाही किंवा कोणाचीही बदनामी होईल अशी बातमी प्रसिद्ध केलेली नाही. केवळ लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी व महिला व अशा भोंदूबाबांच्या आमिषाला बळी न पडता जागृत राहणे म्हणून ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु ताई, नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारचे महिलांना अंधश्रद्धेच्या माध्यमातून शोषण घडत असल्याच्या अनेक अफवा सध्या सुरू आहेत. त्यामुळे आम्ही ही बातमी ऐकू मिळालेल्या माहितीच्या आधारावर केली. या संदर्भात सबळ पुरावा आमच्याकडे नाही. तसेच आमच्या प्रतिनिधीला देखील कोणत्याही प्रकारची ठोस पुरावा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आम्ही या बातमीची मालिका थांबवली आहे. ताई, आपण राज्य शासनामध्ये आहात, आपणाकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. आमचे वृत्तपत्र हे छोटे आहे, त्यामुळे आम्ही अधिकची माहिती मिळवू शकलो नाही, सत्य गोष्टीपर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु आपण शासकीय यंत्रणेद्वारे माहिती मिळाल्यास असे प्रकरण आपल्याकडे उघडकीस येऊ शकतात असे आम्हाला वाटते. तरी आपण आपले यंत्रणेमार्फत चौकशी करून अधिक माहिती प्राप्त करावी. आपण जागरूक महिला निर्माण करण्यासाठी सक्षम आहात हे आपण या माध्यमातून सिद्ध केले आहे. त्यासाठी आपले पुनश्च एकदा आभार. असं म्हणणारं एक पत्र जे आहे ते दत्तात्रय खेमनर, संपादक दैनिक खबरदार पुढारी या संपादकानं लिहिलेलं आहे. आता रुपाली चाकणकरांनी या खेमनर जे संपादक आहेत खबरदार पुढारीचे, त्यांना त्यांच्या लेटर हेडवर एक पत्र पाठवलं. आता ते पत्र काय आहे हे मी खेमनर यांना फोन केला होता, मात्र ते ऑन द वे आहेत. त्यांच्याशी माझं बोलणंसुद्धा झालं. ते ऑन द वे आहेत. ते पत्र मला पाठवतील आणि त्यानंतर मी तुम्हाला सुद्धा दाखवेल. त्या पत्रामध्ये नेमकं त्यांनी काय लिहिलेलं होतं हे तुम्हाला पाठवेल. मी त्यांना जाणीवपूर्वक खोदून विचारलं की रुपाली चाकणकरांनी कुठलं साध्या पानावर लिहिलेलं होतं का लेटर हेडवर. तर त्यांनी सांगितलं की रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या लेटर पॅडवर त्यांना जे आहे ते पत्र ते लिहिलेलं होतं. पत्रामध्ये काय लिहिलं आहे माहीत नाही, मात्र रुपाली चाकणकरांना उत्तर दिलेलं जे आहे ते तुम्हाला मी त्या ठिकाणी वाचून दाखवलेलं आहे. खेमनर यांनी हा जो काही कॅप्टन आहे, लिंगपेसाट कॅप्टन, याच्या वतीनं एक नोटीस पाठवण्यात आलेली होती. ती 5 कोटी रुपयांची नोटीस यांना पाठवण्यात आली आणि त्यांच्याकडून हे सगळं लिहून घेण्यात आलं. आता हे नेमकं काय झालं, या नोटीसचं काय झालं, पत्र कसं होतं हे येणाऱ्या काळामध्ये माहिती मिळेल. आणि
ते घरी गेल्यानंतर स्वतंत्र त्यांचं जे काही म्हणणं आहे खेमनर यांचं ते पाठवतील, सगळ्यांना माहिती मिळेल. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर येतीलच. मात्र दुःख याचं आणि संताप या गोष्टीचा वाटतोय की महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर, तुमच्याकडं महिलांच्या सुरक्षेसाठी असलेलं एक संवैधानिक पद आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत गरिमा असलेले पद आहे, अत्यंत वेटेज असलेले पद आहे. आणि या पदाचा वापर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या कॅप्टनला, महिलांचं शोषण करणाऱ्या कॅप्टनला वाचवण्यासाठी करताय का? हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झाला आहे. याचं उत्तर कुणी द्यायचं आहे? रुपाली चाकणकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला पाहिजे. रुपाली चाकणकर ज्या पक्षाच्या आहेत, माननीय स्वर्गवासी अजितदादा पवार आता नाही आहेत, त्यांनी माहिती मिळता क्षणी दुसऱ्या क्षणाला राजीनामा रुपाली चाकणकरांचा घेतला असता. मात्र आता ते नाही आहेत. सुनेत्रा पवार ही जबाबदारी निभावणार आहेत का पक्षप्रमुख म्हणून? आणि रुपाली चाकणकरांना पदावरून हकालपट्टी त्यांची करणार आहेत का? हा सवाल उपस्थित केला जातोय. कारण एका बुवा बाबाचं अशा प्रकारचं पाठराखण करणं कुठल्या तरी महिलांचं शोषण करण्यासाठी पाठबळ देण्यासारखं आहे. 58 व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या 58 व्हिडिओमध्ये नेमकं काय काय आणि किती महिलांचं शोषण या भोंदू बाबानं केलेलं आहे, याहीपेक्षा वेगळी गोष्ट, हा भोंदू कॅप्टन खरात अनेक राजकीय व्यक्तींच्या सोबत राहतो, त्यांना सल्ले देतो, त्यांना माहिती पुरवतो किंवा आणखी काहीतरी पुरवतो. हे पोलीस तपासामध्ये उघड येणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पोलिसांची जेव्हा बाईट ऐकली, पोलिसांनी जेव्हा माध्यमांना उत्तरं दिली, तेव्हा मात्र पोलीस घाबरल्यासारखं, जसं एखादं हरीण पकडून आल्यानंतर ते इकडून तिकडून असं सैराबाहेर पाहत असतं, तसे पोलीस आज कॅमेऱ्यासमोर पाहत होते. हा कॅप्टन नेमका कोण आहे आणि याला नेमका कोणाचा आधार आहे, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. कारण पोलीससुद्धा पत्रकारांनी सवाल विचारल्यानंतर ततमम करत होते. तक्रार नेमकी काय आहे, तक्रारीत काय लिहिलं आहे, भले तुम्ही पीडितेचं नाव सांगू नका, घटनाक्रम सांगू नका, तिचं नावगाव काही सांगू नका, गुप्तता पाळा. आमचं अजिबात म्हणणं नाही आहे की सगळं आम्हाला सांगून टाका. जी कायदेशीर माहिती द्यायची आहे ती पोलिसांनी दिली पाहिजे होती. मात्र पोलीससुद्धा ती देत असताना टाळाटाळ करत होते. एकदा व्हिडिओ पहा. काय तक्रार होते सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे. काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय काय तक्रार काय होतं तेवढं सत्य? ती शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार. सर कुठले कलम लावले जातात? कुठल्या कलम? भारतीय न्यायसंहिता कलम 74-64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला. सर, जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे, तो काय करतो, त्याची पार्श्वभूमी काय आहे, ती महिला त्याच्याकडे का जातो? सध्या तपास चालू आहे. फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देत आहे. आरोपीची सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे. म्हणजे पोलिसांवर सुद्धा दबाव आहे का, असा सवाल उपस्थित झालेला आहे. कॅप्टन खरात याच्या डोक्यावर रुपाली चाकणकरांनी छत्री धरल्याचं आम्हाला पाहायला मिळालं. आणि सुषमा अंधारे यांच्या म्हणण्याप्रमाणे जर महिलांचं शोषण करणाऱ्या एका लिंगपिसाट व्यक्तीच्या डोक्यावर छत्र धरणाऱ्या रुपाली चाकणकर या महिलांना न्याय देण्याऐवजी अशा प्रकारच्या भामट्यांना कुठंतरी प्रोत्साहन देत आहेत का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. रुपाली चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचे फक्त राजकीयच नाही, गुरु शिष्याचेच नाही, तर कौटुंबिक अत्यंत खाजगी संबंध आहेत. याची माहिती प्राथमिकदृष्ट्या सांगितली जात आहे. ती नेमकी काय माहिती आहे, येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. आणि मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून तमाम व्ह्यूवर्सला, व्हिडिओ पाहणाऱ्यांना आवाहन करतोय, विनंती करतोय, अशा प्रकारच्या भोंदू बाबाबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल तर मराठी महाराष्ट्राच्या स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसेल खाली, त्या नंबरवर संपर्क साधा. या कॅप्टन खरातच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे काही माहिती असेल तर थेट आमच्यापर्यंत पोहोचवा. आमच्याकडे द्यायची नसेल तर थेट पोलिसांकडे द्या. आमच्याकडे दिली तर आम्ही तुमची गुप्तता पाळू. आम्ही ती माहिती पोलिसांनाच देणार आहोत. मात्र कुणीही घाबरू नका, कुठल्याही नेत्याला घाबरू नका. या कॅप्टन खरातच्या कुठल्याही गावगुंडाला किंवा मग कुठल्याही दडपशाहीला घाबरू नका.
तुमचं शोषण झालं आहे का, तुम्हाला काही ब्लॅकमेल केलं आहे का, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या असतील तर मराठी महाराष्ट्राला सांगा. खाली स्क्रीनवर तुम्हाला पाहायला नंबर मिळतो. त्या नंबरवर आमच्याशी थेट संपर्क साधा. तुमची माहिती गुप्त ठेवली जाईल. आम्हाला माहिती द्यायची नसेल तर पोलिसांना सांगा. मात्र अशा प्रकारचे लिंगपिसाट, महिलांचं शोषण करणारे थोतांड बोंधू बाबा हे कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडलेच पाहिजेत असं या ठिकाणाहून आवाहन करतोय. हा कॅप्टन खरात 24 तारखेपर्यंत कस्टडीमध्ये असणार आहे. नेमकं काय काय वक्तो हे येणाऱ्या काळामध्ये माहिती मिळेल. मराठी महाराष्ट्रसुद्धा सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. प्रेक्षक हो, मराठी महाराष्ट्र तुम्ही नवीन असाल तर मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि तिथूनही व्हिडिओ शेअर करा. खूप खूप धन्यवाद.